जय शिवराय मित्रांनो, आज आपण निघालो आहोत पेठच्या किल्ल्याला. पेठचा किल्ला म्हणजे कोथळीगड. आपण कोथळीगडकडे जाणार आहोत. कर्जत मार्गे जायचे आपल्याला. तर आता मी चाय पिण्यासाठी थांबलेलो आहे एका ढाब्यावर. रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळ असलेला कोथळीगड हा एक ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण गिरिदुर्ग आहे. आम्ही आता इथं चाय पिण्यासाठी थांबलेलो आहे. चाय आमची सोबत आम्ही आणतो. आम्ही गाड्या इथे लावलेल्या आहेत आमच्या. किल्ल्याचे 2 स्तर आहेत. खालचा किल्ला म्हणजे पेठगाव. आपण आता पोचलो आहोत पेठगावामध्ये, ज्याचा आकार शंकूच्या आकाराचा. ईशान्य दिशेकडे पेठगाव आहे. असा वाटेला भेटणारा रानमेवा. बैलजोडी घेऊन जात असलेल्या बाबांना किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग विचारला. तुम्ही हा बघू शकता कोथळीगड. याला पेठचा किल्ला असे म्हणतात. आपली चढाईची सुरुवात चालू झालेली आहे. तुझं मंदिराच्या जवळचा इथला गेट आहे, महादरवाजा, तिकडे जातो आणि हा मेन महादरवाजाच्या इकडे जातो. आता बघू शकता तुम्ही, आपण एक महादरवाजाच्या इथं पोचलेलो आहोत. सध्या काकडी खाण्याचा ब्रेक टाईम झालेला आहे. जास्त पाणी पिऊ नये यासाठी आम्ही त्यासाठी पर्याय म्हणून आम्ही काकडी सोबत आणलेली आहे. सोबत बघू शकता इथे एक केव आहे. सरळ असं जाण्यासाठी आपल्याला रस्ता आहे, पण मध्ये आपल्याला एक पाण्याचे टाक्या लागतात. पाहू शकता इथे एक छोटीशी केव आहे. तसं पाण्याचे टाकं आहे, पण सुकलेलं आहे सध्या. असं दिसतं. सध्या ते आपल्याला पाण्याचे टाके दिसतात पावसामध्ये. तुम्ही बघू शकता इथे दोन्ही पाण्याचे टाके आहेत. तर त्याच्यामध्ये एक केव आहे. केवमध्ये राहण्यासारखी एक जागा आहे. आपल्याला गडाच्या डाव्या साईडने जावे लागते. गडाच्या डाव्या साईडने जात असता आपल्याला एक मोठी अशी कोठार लागते. ज्या कोठारच्या पुढे गेले असता आपल्याला अजून एक कोठार लागते, ज्यामध्ये धान्य साठा केला जायचा. बघायला गेलं तर इथं भरपूर अशी पाण्याची टाकी आहे. थोडी इथं डेंजर जागा आहे. पाय ठेवायला जागा एवढीच आहे. पुढे अंतर चालले असतात 2 पाण्याचे टाके आपल्याला दिसतात. ह्या बुर्जाच्या अगोदर इथे एक पाण्याचं टाकं आहे. पाणी साठल्यामुळे आपण याला पाण्याचं टाकं बोलतो. ते कोठार असू शकतं किंवा आलूगळ्याचं हे असू शकतं किंवा राहण्याचं वस्तीचं असू. मावळ प्रांतावर लक्ष ठेवण्यासाठी हा ब्रुज वापरला जायचा, म्हणून ह्याला टहळणी ब्रुज असे म्हणले जाते. भैरवनाथाच्या पाया पडल्यानंतर आपण तसेच पुढे गेले असता तसंच इथे एक मंदिर आहे शंकराचं. सुंदर असं नक्षीकाम दगडामध्ये कोरीव केलेलं आहे. दरवाजातून आत गेल्यानंतर अजून एक दरवाजा बसतो, ज्यामध्ये नक्षीकाम केलेलं आहे. गुहेतील 3 स्तंभावर पण नक्षीकाम केलेलं आहे. गुहेला लागून वर जाण्यासाठी एक मार्ग आहे. वरती गेले असता पहारकरांसाठी राहण्यासाठी छोटीशी दगडामध्ये घरे आहेत, जेथून दगडी जिना वर माथ्यावर जात. किल्ल्याच्या वर जाण्यासाठी चिमणीसारखा बोगदा आहे. याच माथ्यावर नळसाच्या आकाराचे बांधकाम आहे. तर वरती गेल्या असता तुम्हाला लाकडी दरवाजा दिसतो, त्याच्यावर लोखंडी असे सुरळ लावलेले आहेत. प्रवेश घेण्यासाठी याची एक राजमुद्रा असते. गडावरती एक पाण्याचा टाका मोठा, हे अवशेष आहेत वास्तूचे. गडावरनं 4ही दिशांना लक्ष ठेवता येते. मंदिरासमोरचा हा दुसरा महादरवाजा आहे. वरती पोचल्यावर तुम्हाला एक चिखलाची ब्रुज लागतो. गणपती बाप्पा मोरया. आणि त्याच्याच बाजूला लागून एक पाण्याचा टाका आहे. कोथळीगडपासून 1 किलोमीटर अंतरावर पांडव लेणे आहेत. गेट बंद असल्या कारणाने आम्हाला ते बघता आले नाहीत, पण आम्हाला पाण्याचे टाके तिथे दिसले. परतीच्या प्रवासामध्ये आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्यावर असणाऱ्या मावळ्यांच्या त्यांच्या थोर आठवणी आमच्या मनामध्ये साठवून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.